तर नमस्कार मित्रांनो, मी विघ्नेश तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही कधी सावाकोटीचं मंदिर बघितलंय का? नसलं बघितलं तर चला मी दाखवतो. आज आहे आपला चौगुनोबाच्या देवळाचा वर्धापन दिवस आणि मग काय संध्याकाळी आलो आणि निघालो मंदिराकडे जाताना तिथं आपल्याला आपले मित्र भेटले. मग काय मित्रांबरोबर बोलणं झाल्यानंतर मग बघा निघालो पुन्हा खाली गेलो तर बघतोय का काय तर रामवाट्यावर चाललेलं भजन. आणि काय भजनाला बसायच्या अगोदर म्हणलं देवाचं दर्शन घ्यावं, कारण सकाळपासून आपण पाराखाली गेलोच नव्हतो. मग काय गेलो देवळामध्ये गेलो आणि पहिल्यांदा घेतलं नंदीचं दर्शन. आणि नंदीचं दर्शन घेतल्यानंतर वळलो देवळाकडे आणि शिरलो. तर इथं बघा सकाळी केलता हवन. आणि हो बघा आपल्या देवळाचा गुरु म्हणजे आपला मित्र अनिरुद्ध येऊ करत होता देवळाची साफसफाई. मग काय आतमध्ये गेलो आणि घेतलं देवाचं दर्शन घेतल्यानंतर ह्या बघा आहेत आपल्या देवाच्या मूर्त्या, एक सुकन्या मातेची आणि एक चव्हाण ऋषींची. त्याच्यानंतर गेलो आणि आज होता शनिवार, त्याच्यामुळे काय केलं, घेतलं हनुमंतरायांचं दर्शन. आणि मग काय हनुमंतरायांचं दर्शन घेतल्यानंतर बघा ही आहे आपलं चौनोबाचं मंदिर. आणि या मंदिराला खर्च आला 1 कोटीच्या वर, म्हणजे 1.25 कोटीच्या आसपास. आणि मग काय केलं, नंतर गेलो भजनात गेल्यानंतर मग काय आपण पण बसलो तबला वाजवल्यानंतर बघा थोडासा तबला वाजवला पण अभंग मानल्यानंतर संपला आपला ब्लॉग. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक करा.